हॅलो एव्हरीवन, तर हा कॉम्प्लेक्स नंबरवरचा MHT CET 2025मध्ये आलेला PYQ आहे. त्याचं सोल्युशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. लेट झेड बी द कॉम्प्लेक्स नंबर सच दॅट मॉड झेड प्लस झेड इज इक्वल टू 3 प्लस आय, वेअर आय इज इक्वल टू √-1, देन मॉड झेड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. याचे ऑप्शन्स मी मुद्दाम हाईड केलेले आहेत. आपण विदाऊट ऑप्शन बघूयात की याचा आन्सर काय येईल. ओके, सो लेट झेड इज इक्वल टू z plus mod z plus z is equal to 3 plus I, okay, which implies that z is equal to 3 minus mod z, since modulus of z is real number, so 3 minus modulus of z plus I, this will be your z. Okay, so let 3 minus mod z is equal to x. Okay, so mod z is equal to 3 minus x. Okay, so let it be equation 1. Now z is equal to x plus I. काय केलं आपण z मध्ये 3 minus mod z ची व्हॅल्यू x टाकली. ओके, so z is equal to x plus I. So what will be the modulus then? Modulus of z will be, what will be the modulus of x plus I? अंडर रूट a प्लस आय बी असेल तर मॉड्युलस काय असतं? √a² + b². सो इथं काय येईल? x² + 1. ओके, सो मॉड झेडची व्हॅल्यू मिळालेली आहे √x² + 1. पण मॉड झेड म्हणजे काय आहे? आत्ताच आपण बघितलं. मॉड झेड म्हणजे 3 - x आहे, बरोबर. मॉड झेड म्हणजे 3 - x आहे. सो आपण ती व्हॅल्यू यूज करू शकतो इथं. सो 3 - x इज इक्वल टू √x² + 1. तर काय मिळालं? इक्वेशन मिळालं. ओके, रूट प्रॉब्लेम आहे तर दोन्हीकडे स्क्वेअर करा. दोन्हीकडे स्क्वेअर केलं तर मिळेल 3 - x² इज इक्वल टू x² + 1. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. ओके, 3 - x ब्रॅकेट स्क्वेअर इज 9 - 6x + x² इज इक्वल टू x² + 1. x² सिमिलर टर्म्स आहेत दोन्ही साईडला, राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईडला. सो कॅन्सल होतील. 9 - 6x इज इक्वल टू 1. सो 6x इज इक्वल टू 6xला राईटला शिफ्ट केलं आणि 1ला लेफ्टला शिफ्ट केलं. 9 - 1. ओके, सो 6x इज इक्वल टू 8 इम्प्लाइज x इज इक्वल टू 8/6, विच इम्प्लाइज दॅट x इज इक्वल टू 4/3 डिवायडिंग बाय 2 न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. सो एक्सची व्हॅल्यू मिळाली 4/3. पण तुम्हाला काढायचं आहे काय? तुम्हाला प्रॉब्लेममध्ये काय विचारलं आहे? तर मॉड झेड विचारलेलं आहे, बरोबर. पण मॉड झेडची व्हॅल्यू तर मिळालेली आहे आपल्याला. मॉड झेडची व्हॅल्यू काय आहे? 3 - x. ओके, सो मॉड झेड इज इक्वल टू 3 - x, दॅट इज 3 - 4/3. सो इट इज इक्वल टू 9 - 4/3. सो इट इज इक्वल टू 5/3. सो 5/3 इज द आन्सर. सो नेहमी सुरुवात करताना कुठून सुरुवात करायची? जे दिलं आहे त्याच्यापासून सुरुवात करायची, बरोबर. आणि मग आपण जे दिलेलं आहे त्याच्यापासूनच सुरुवात केली होती. मॉड झेड प्लस झेड इज इक्वल टू 3 प्लस आय, आणि मग त्याच्यावरून झेड मॉड झेड, आणि मग 3 - मॉड झेडला x अज्युम केलं आपण, कारण आपल्याला मॉड्युलस घ्यायचं होतं ना झेडचं, म्हणून. तर अशा पद्धतीने मग आपल्याला इक्वेशन मिळालं. इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन इन x. आणि मग ते सॉल्व्ह केलं की आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली आणि म्हणून मॉड झेडची व्हॅल्यू मिळाली. तर इतकं सोपं आहे. MHT CETमध्ये जे एक्झाम्पल्स येतात त्याचं सोल्युशन तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये फाइंड आउट करायचं असतं. सो जास्तीत जास्त प्रॅक्टिस जेवढी तुमची होईल तेवढं चांगलं आहे. म्हणून आपण आपल्या चॅनलवरती डेली एक PYQ बघतोय आणि त्या PYQचं सोल्युशन बघतोय. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत जे 12वीमध्ये असतील किंवा 11वीमध्ये असतील त्यांच्यासोबत शेअर करा. आणि चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो नक्की जॉईन करा, CET मॅथ्स डेली. ओके, त्याच्यावरती मी तुम्हाला PDF नोट्स शेअर करेन या सगळ्या PYQचे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.